ओबीसींमधील 18 पगड जातींना बाहेर काढण्यासाठी काही नेत्यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली। हे ओबीसी आरक्षणाला छेद देण्याचे षडयंत्र आहे। हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी राज्यात आता ओबीसी समाज याला प्रखर विरोध करीत आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने या आंदोलनात आता उडी घेतली। ओबीसींवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी दिला। त्यासाठी त्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली। या प्रसंगी तुकाराम बिडकर बोलत होते। यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सदाशिव शेळके, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष माया इरतकर, महानगराध्यक्ष ज्योती भवाने, महानगर कार्याध्यक्ष प्राध्यापक श्रीराम पालकर, प्राध्यापक विजय उजवणे, सुभाष वाईंदेशकर यांनी मार्गदर्शन केले। या संदर्भात 2 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता स्वराज भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। त्यात ओबीसी संबंधित अनेक मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात येणार आहे। तरी ओबीसी बंधू भगिनींनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। बैठकीला महादेव साबे, सुरेंद्र उगले, गजानन बारतासे, सुनील उंबरकर, कैलाश इंगळे, परशुराम बंड, रामदास नवलकर, वर्षा बगाडे, दीपमाला खाडे, शारदा थोटे, पूजा गाडगे, तुळसाबाई गाडगे, ज्योती भवाने, बाळकृष्ण काळबांडे, ज्ञानेश्वर बोधडे, रामदास नवलकर, नंदकिशोर बहादुरे आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अकोला।